एक तर शक्तिपीठ महामार्गासंदर्भातली माहिती अजूनही रस्ते विकास महामंडळ द्यायला तयार नाही। ते म्हणतात आम्हाला अजून काही माहिती नाही आहे। मुख्यमंत्री म्हणतात की लवकरात लवकर पूर्ण करा। रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी म्हणतात आमच्याकडे काही अजून माहितीच नाही, कुठून जाणार आहे, किती कसा जाणार आहे, काही माहिती ते द्यायला तयार नाही। शक्तिपीठ महामार्ग हा का गोपनीय आहे काय? म्हणजे काही पाकिस्तानचे ड्रोन येऊन ते बॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त करतील आणि त्यामुळे ते गोपनीय ठेवलेलं आहे का? काय नेमकं याच्या पाठीमागे? आणि मग दुसऱ्या बाजूला सर्वे होताना दिसतो। मग रस्ते विकास महामंडळालाच अंधारात ठेवून एकतर रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊ नका असे आदेश दिलेले असले पाहिजेत। मग ते दिलेलं असेल तर ही माहिती गोपनीय आहे का? मग तसं त्याचा खुलासा करावा। नसेल तर रस्ते विकास महामंडळाच्या प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हा सर्वे कोण करायला लागला आहे? पण माझी माहिती अशी आहे की सर्वे खाजगीकरणातून करण्याचा प्रयत्न होतोय, पण 12च्या 12 जिल्ह्यामध्ये त्याला विरोध होतोय। अनेक ठिकाणी दगड मारून शेतकऱ्यांनी ड्रोन पाडलेले आहेत। सॉईल सॅम्पल घ्यायला गेलेल्या ट्रॅक्टरच्या टायरी फोडलेल्या आहेत आणि इथून पुढं सुद्धा तसंच होणार आहे। 50,000 कोटी रुपये कमावण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करतील, दमन नीतीचा अवलंब करतील, परंतु शेतकऱ्याची जमीन वाचवण्यासाठी आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिसा कुणी कापू नयेत। कारण हे 86,000 कोटी आज त्याचा DPR आहे, परंतु जसा समृद्धीचा DPR वाढत गेला तसा हा 2 लाख कोटीपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही आणि हे 2 लाख कोटी रुपये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून टोलद्वारे जाणार आहेत। त्यामुळे हा दरोडा आम्ही पडून देणार नाही। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।